मुलुंड शिवसेना भाजप राड्या प्रकरणी पोलिसांना उद्धव ठाकरेंनी इशारा दिलाय। आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही असा धमकीवजा इशाराच उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिला। ज्यांनी ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना मारलं त्या पोलिसांची नावं द्या अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली। मुंबईतल्या मुलुंड राडा प्रकरणी 5 शिवसैनिकांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। राडा प्रकरणी 5 शिवसैनिकांवर सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला। मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। नाशिकमध्ये प्रचार रॅली दरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले। यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अहमदनगरात खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाषणात राऊतांनी औरंगजेबाचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती। 8 मे रोजी झालेल्या या सभेत राऊतांवर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। प्रयत्न केल्याचा आरोप करत गुन्हा नोंदवण्यात आलाय। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दुचाकीवरून प्रवास करावा लागला। ते वाहतूक कोंडीत अडकले, त्यामुळे प्रचार सभेचं स्थळ वेळेत गाठण्यासाठी आंबेडकरांनी स्कूटीवरून प्रवास केला। वाशीमध्ये बंजारा धर्मपीठाचे महंत जितेंद्र महाराज राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमारला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं। स्वाती मालिवाल हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। 13 मे रोजी मालिवाल यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला होता। त्यांनी विभव कुमार यांच्यावरती गंभीर आरोप केले होते।